सो हॅलो फ्रेंड्स. आज खूप दिवसाच्या नंतर मला टाइम भेटला आहे बाबा, काय सांगू. सेकंड शिफ्ट असली तर टाइम भेटतच नाही. आल्यावर झोपा झोपा आणि झोप झोप झाली. सकाळी उठतो, सकाळी तर उठणं होतच नाही बाबा. कंपनीचा जो टायमिंग असला त्याच्या 1 तास अगोदरच उठणं होते. त्याच्यामुळे मला तर टाइम भेटतच नव्हता ब्लॉग काढण्यासाठी. त्याच्यामुळे आज टाइम भेटला. आज आमच्या कंपनीला सुट्टी आहे. आज आणि उद्या 2 दिवस आमचे मजेच मजे आहेत. माझी स्किन पूर्ण खराब होऊन गेली आहे. एक तर नाईट शिफ्ट करा, नाईटच्या नंतर सेकंड करा, त्याच्यामुळे तर बापरे पुरे पिंपल पिंपल येऊन गेले आहेत चेहऱ्यावर माझ्या. सेकंड शिफ्ट केलो, त्याच्यानंतर 4 तासाची ओटी. ओटी करून आलो 4:30 वाजता. 4:30 वाजता आलो कमीत कमी. 4:30 वाजता आलो आणि झोपलो किती वाजता? 6:30 वाजता. आणि झोपून उठलो किती वाजता? जस्ट आता थोड्या वेळा अगोदर उठलो मी झोपून. ते बघा किती तासाची झोप घेतलो, म्हणजे कमीत कमी मी 4 वाजता झोपून उठलो. 4 वाजता बघा, आता 6:30 वाजतापासून 4 वाजता झोपून उठलो. मी इतकी जास्त कुंभकर्ण आहो की काय सांगू. बहुत जास्त मेरे तर झोप किती बी झोपू ना तरी बी माझ्यासाठी झोप कमीच आहे. आता झोपून उठल्यावर फक्त एवढाच विचार आहे की माणूस काय करण, पहिले कपडे धुवू की स्वयंपाक करू. कारण भूक तर इतकी बहुत जोरात भूक लागली. दिवसभर काही नाही खाल्लं, काहीच नाही खाल्लं दिवसभर. बघा बरं, इतकं कंट्रोल करतो मी भूकले तरी बी माझं वजन कमी नाही होत. काहून असा झाला पाहिजे ना. इतकं कमी खातो मी तरी बी माझं वजन कमी नाही होत आहे. फायनली डिसाईड करून घेतलो की मला सगळ्यात पहिले धुवायचे आहेत माझे कपडे, कंपनीचे कपडे. आता हे तर कपडे नॉर्मली रोज धुणं तर होतेच मला. पण आता कंपनीचे कपडे हप्त्यातून एक वेळेस धुवाच लागते. कारण की पाऊस तर इतका आहे बाबा. आज आज जाऊन ऊन दिसत आहे बाहेर. आज जाऊन ऊन दिसले म्हणून विचार केला कपडे धुवूनच टाकतो. उद्यापर्यंत वारतील, उद्या वारत की परवापर्यंत वारत चालते. आता कपड्याच्या एवढं सारा ढीग निघाला आहे की काय सांगू. माझे कपडे तर असतातच असतात. बापरे खूप जास्त कपडे आहेत. कपडे पहा, कपडे थोडेसे आहेत पण आहेत बहुत सारे. थोडेसेच दाखवलं ना, पण बहुत सारे कपडे आहेत. आता काय करू, धुवा तर लागलच मध्ये. की बाय, मी आता माझे कपडे वगैरे धुतो, त्याच्यानंतर भेटतो. मग मी थोडेसे आंघोळ वगैरे करून घेतो. कारण की आता बापरे, काल तर मी दुपारी आंघोळ केलं होतं, तेव्हापासून सायंकाळ झाली, आतापर्यंत मी ना आंघोळ नाही केली. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मग मी तुम्हाला भेटतो. आज मी माझे खूप सारे रील बनवणार आहोत. मेकअप वगैरे झाला आणि त्याच्यानंतर थोडेसे रील वगैरे काढलो. रील माझी एकदम रेडी झाली आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. सगळं काही तुम्ही दाखवू नाही शकलो, त्याच्यासाठी सॉरी. पण नेक्स्ट टाइम ओके. मी उद्या फिरायला जाणार आहोत, त्याची व्हिडिओ मी टाकेन उद्या. मस्तपैकी माझे झालं आहे, कणिक भिजवून झाला आहे. आता मी थोड्या वेळात पोळ्या वगैरे बनवीन. हा पूर्ण असा असा गोलगोल गोलगोलच फिरत आहे, एका जागी नाही राहत आहे, काही नाही. भाजी शिजत आहे माझी. मी आज वांग्याची भाजी बनवली आहे. सॉरी, मी सांगू नाही शकलो की मी काय काय टाकलं म्हणून, कारण की मला खूप वेळ झाली होती. माझ्या मेकअपवरून तर दिसतच आहे की मी इतका जास्त मेकअप खोपली आहो. पण असं काही नाही आहे, थोपली नाही आहे, जरा थोडी मेकअप केली आहो. कारण की मी ना आज खूप सारे रील बनवलो, जे मी माझ्या इन्स्टावर पोस्ट करणार आहो. इन्स्टावर फॉलो करा तर मला चांगलं होईल. म्हणजे लाईक पण करून द्या माझ्या थोड्या व्हिडिओला. तर हा मेकअप फक्त रील बनवासाठी आहे. छान दिसत आहो ना मी. आता साडी घातलं असतं तर अजून जास्त चांगली दिसलं असतं, पण जाऊ द्या. एवढं बी माझा चेहरा थोडा ठीकच वाटत आहे.